आता या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे ऍक्सेसरी डक्ट्स बघायचे. काय बघायचे? ऍक्सेसरी डक्ट्स. डक्ट्स म्हणजे पाईपलाईन्स. डक्ट म्हणजे काय? वाहून नेणारी पाईपलाईन, त्याला म्हणायचं ऍक्सेसरी डक्ट्स म्हणायचं. ठीक आहे. द ऍक्सेसरी डक्ट्स इन्क्लूड कोणकोणते आहेत बघा लक्षात. पहिला आहे रेटेड टेस्टिस. कोणतं टेस्टिस? रेटेड टेस्टिस. दुसरा आहे व्यासा डिफरेन्शिया, त्याच्यानंतर इपिडायडॅमिस, त्याच्यानंतर व्यास डिफरेन्स आणि त्यानंतर आहे इजॅक्युलेटरी डक्ट. रेटेड टेस्टिस, व्यास डिफरेन्शिया, इपिडायडॅमिस, व्यास डिफरेन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि त्यासोबतच काय आहे? युरेथ्रा. बरं, हे कोणाचं चाललंय? मेलचं चाललंय. ओके, बघा लक्ष द्या. डक्ट्स काय असतात? काहीतरी वाहून न्यायचंय. आता त्या ठिकाणी सीमन तयार झालेलं असते, लुब्रिकेंट तयार झालेले असतात, त्यांना वाहून नेण्यासाठी काय पाहिजे? त्या ठिकाणी डक्ट्स, पाईपलाईन्स. त्यातली पहिली रेटेड टेस्टिस, व्यास डिफरेन्शिया, इपिडायडॅमिस, व्यास डिफरेन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. and all the seminiferous tubules of the testis at the posterior surface form a network called as the rated testis. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे सर रेटेड टेस्टिस म्हणजे काय? काहीच नाही. सगळे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात ना, आठवताना सेमिनिफेरस ट्युब्युल्स कुठे प्रेझेंट असतात? कोणामध्ये? टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. मग ते सेमिनिफेरस ट्युब्युल्स एका जागी येतात आणि एक ओपनिंग तयार करतात, त्याला म्हणायचं रेटेड टेस्टिस. ओके, लक्षात आलं? द स्मॉल नेटवर्क ऑफ द that seminiferous tubules called as the rated testis. त्याच्यानंतर बघा 12 to 20 किती? 12 ते 20 फाईन म्हणजे लहान ट्युबुल्स अरायझिंग फ्रॉम द रेटेड टेस्टिस कॉल्ड एज द व्यासा इफ्रेन्शिया. म्हणजे सगळ्यात खाली जरी तुम्ही सुरुवात केल्या तर ते येणार आहे रेटेड टेस्टिस. त्याच्यानंतर व्यासा इफ्रेन्शिया, व्यासा इफ्रेन्शिया, रेटेड टेस्टिस, व्यासा इफ्रेन्शिया. अँड दे कॅरी काय कॅरी करायला? स्पर्म्स फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इनटू द इपिडायडॅमिस. म्हणजे एक नंबरचा आहे रेटेड टेस्टिस. ओके, दुसऱ्या नंबरचा आहे व्यास डिफरेन्शिया, तिसऱ्या नंबरचा आहे इपिडायडॅमिस. हा सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. रेटेड टेस्टिस, व्यास डिफरेन्शिया, इपिडायडॅमिस. ओके, अँड ओपन इनटू इपिडायडॅमिस. इट इज द लॉन्ग. इपिडायडॅमिस कसं आहे? लांब आहे आणि हायली कॉइल्ड. हे वाक्य लक्षात ठेवा. इपिडायडॅमिस हे खूप हायली कॉइल्ड असते. हायली कॉइल्ड म्हणजे बघा अशा प्रमाणे. ओके, लॉंग असते आणि हायली कॉइल्ड असते. कोण? इपिडायडॅमिस. ओके, अँड विच इज डिफरेन्शिएट इनटू अप्पर, दॅट इज द कॅप्यूट मिडल. ओके, अप्पर जो आहे तो कॅप्यूट मिडल आणि त्यानंतर कॉर्पस आणि सगळ्यात खाली आहे कॉडा. CAUDA इपिडायडॅमिस. म्हणजे त्याचे पण 3 भाग पडतात. सगळ्यात वरचा जो असतो तो अप्पर, त्याला कॅप्यूट म्हणायचं. दुसरा जो असतो मिडल त्याला कॉर्पस म्हणायचं आणि तिसरा जो असतो त्याला म्हणायचं कॉडा. बघा, एक नंबरचा C, दुसऱ्या नंबरचा पण C आणि तिसऱ्या नंबरचा पण C. म्हणून नाव लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. कॅप, कॅप कुठं असते? वर, म्हणून सगळ्यात वर असतो तो कॅप्यूट. दुसरा कॉर्पस, पस सेकंड नंबर आणि कॉडा, कॉडा. ओके, तो असणार आहे सगळ्यात खाली, दॅट इज द कॉडा एपिडॅमिस. तुम्ही कॅप लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे लक्षात राहू शकतात. ठीक आहे. पुढे हे 3 समजलं. इपिडॅमिस कसा? हायली कॉइल्ड आहे, लॉंग आहे, त्याचे 3 भाग पडतात. ओके, आता पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन. म्हणजे स्पर्म मॅच्युअर होतात कोणत्या ठिकाणी? हे पेपरला येऊ शकते की बाबा मॅच्युरेशन ऑफ स्पर्म इज ऑकर इन अ डायडॅश. तर उत्तर काय असेल? इपिडायडॅमिस. कुठे तयार होणार आहे? इपिडायडॅमिस. which posteriorly leads to the vas difference. बघा आता एक आहे रेटेड टेस्टिस, vas differentia, epididymis आणि आता कोण आलं? vas differentia. हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. which travels up to the abdominal cavity. vas differentia त्यांना कुठे घेऊन जातात? इन abdominal cavity मध्ये घेऊन जातात and loops over the ureter to open into the urethra. त्याच्यानंतर युरेटर मध्ये आणि त्याच्यानंतर म्हणजे युरेटर म्हणजे सिंपली युरेटरला लूप, असा युरेटर असतो त्या ठिकाणी, त्याला लूप करतात सिंपली आणि त्याच्यानंतर ते ओपन कुठं होतं? युरेथ्रा मध्ये. आणि बिफोर डुईंग सो इट जॉईन्स द डक्ट. आणि हे होण्याच्या अगोदर ते कोणत्या तरी डक्ट्सला जॉईन असतात. तर त्या डक्ट्स कोणत्या? त्यातली पहिली आहे सेमायनल वेसिकल. कोणती आहे? सेमायनल वेसिकल. वेसिकल म्हणजे सिंपली सॅक, सॅक म्हणजे पिशवी. सेमायनल वेसिकल. ओके, टू फॉर्म द इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे हे कोणाला जोडलेले असतात? सेमायनल वेसिकलला. आणि ते दोघं जण जोडून काय तयार करतात? इजॅक्युलेटरी डक्ट. अँड द इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लॅंड. आणि हे कोणामधून पास होणार आहे? थ्रू द प्रोस्टेट ग्लॅंड. बघा सिक्वेन्स मी परत सांगेन ना, टेन्शन घेऊ नका. प्रोस्टेट ग्लॅंड अँड ओपन्स इनटू द युरेथ्रा. आणि हे कुठे ओपन होते? ओपन्स इनटू द इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लॅंड अँड ओपन्स इनटू द युरेथ्रा. ठीक आहे, एक मिनिट आता इथे जाऊया आपण. पहिला एक नंबरला कोण येते? एक नंबरला कोण येणार आहे? रेटेड टेस्टिस. ओके,
इथून सुरू करा. रेटे टेस्टिस. 2 नंबर व्यास डिफरेन्शिया. त्याच्यानंतर इपिडॅर्मिस. त्याच्यानंतर व्यास डिफरेन्शिया. बरोबर आहे. व्यास डिफरेन्शियाच्या नंतर काय आता हा इथून पुढे इजॅक्युलेटरी डक्ट. त्याच्या अगोदर इजॅक्युलेटरी डक्टला नाही सेमायनल वेसिकलला जॉईन होतात. जॉईन विथ सेमायनल वेसिकल. सेमायनल वेसिकल. आता सेमिनल वेसिकलला जॉईन काय तयार करतात. फॉर्मेशन ऑफ काय तयार करणार. इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट परत कुठे जॉईन होणार आहे. प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. ओके. प्रोस्टेट ग्लँड कुठे ओपन होणार आहे. हा सिक्वेन्स अतिशय महत्त्वाचा. आता एपिडर्मिसचे किती प्रकार पडतात. 3. त्यातला पहिला अप्पर, दुसरा मिडल, तिसरा लोअर. अप्पर असतो ते कॅप असते कॅप्यूट. ओके. लोअर जो असतो दॅट इज द मिडल कॉर्पस असतो आणि हा कॉडा असतो. लक्षात ठेवायचं. हा सिक्वेन्स किती सोपा आहे. अवघड आहे म्हणजे जसा सिक्वेन्स आहे तसा त्या ठिकाणी काय होणार आहे. या ठिकाणी फ्लो होणार आहे कोणाचा स्पर्मचा. मग माझा सिंपल क्वेश्चन कोणत्या ठिकाणी मॅच्युरेशन ऑफ स्पर्म होणार आहे. एपिडर्मिस कुठे होणार आहे. या ठिकाणी. हा महत्वाचा पॉईंट आहे बरं. मी परत सांगतो याचं काहीतरी महत्वाचं असेल. तर काय होणार आहे मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. आता हा रेटे टेस्टिस कोणापासून बनलाय मी तुम्हाला सांगा ना. हा रेटे टेस्टिस कोणापासून बनलाय. रेटे टेस्टिस कोणापासून बनलाय. स्मॉल नेटवर्क ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्स. कोणापासून बनलाय. सेमिनिफेरस ट्यूब्स. ओके. सेमिनिफेरस ट्यूब्स कशापासून बनले बताओ रे. जर्मानल एपिथेलियम. आठवलं ना. सेमिनिफेरस ट्यूब्स कोणापासून बनले. जर्मानल एपिथेलियम. क्युबायडल जर्मानल एपिथेलियम होते ते. जर्मानल एपिथेलियम. मग त्याच्यामध्ये काय तयार होते. काय तयार होतं. बरोबर आहे ना. स्पर्म तयार होतात आणि हे बाहेर कुठून निघतात. युरेथ्रातून इजॅक्युलेट होतात आणि परत इथे काय आले आता स्पर्म आउटसाइड. हा आहे सिक्वेन्स बेटा. हा काय आहे टोटल सिक्वेन्स जो मी तुमच्या पुढे लिहिलेला आहे. समजलं कशा पद्धतीने कुठं काय सांगलंय. दॅट इज द इजॅक्युलेशन. इथे सिंपली इजॅक्युलेशन होणार आहे. कुठं तयार होतात कुठून बाहेर येतात आणि जिथं जिथं. आता तुम्हाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आता इथे डक्ट कोणकोणते आहेत बघा लक्षात. हे सगळे डक्ट्सच आहेत पण ग्लँड्स म्हणले तर बघा. प्रोस्टेट ग्लँड, सेमायनल वेसिकल. फक्त आता जे सीमन हा एक शब्द आहे लक्षात द्या. सीमन मध्ये 2 गोष्टी असतात. सीमन मध्ये काय असतात 2 गोष्टी असतात. त्यातली पहिली जी गोष्ट आहे ना तसं तर 3 गोष्टी असतात पण एक लिहितो नोट करतो. त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतो. शरीरामध्ये फक्त एकच ठिकाणी ज्या ठिकाणी फ्रुक्टोज तयार होते ते म्हणजे दॅट सीमन मध्ये असते. सीमन मध्ये 2 घटक असतात. पहिला घटक स्पर्म्स आणि दुसरा जो घटक असतो ना त्याला म्हणायचं फ्लुइड. ते काय असते फ्लुइड प्रेझेंट असते. स्पर्म, फ्लुइड आणि फ्रुक्टोज. ओके. मग स्पर्म कुठं तयार व्हायले. जर्मानल एपिथेलियम मध्ये. मग आता कुठेतरी फ्लुइड तयार होईल ना तर ते फ्लुइड कुठे तयार होते ह्या ग्लँड्स मध्ये. हे कुठे तयार होते ग्लँड्स मध्ये. इतकाला लक्षात जाऊ. मग पुढे ठीक आहे. आता बघा पुस्तकामधून काय सांगितले. आता तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. The ejaculatory duct passes through the prostate gland. So the prostate gland तिथे नोट केलं नाही पण जाते prostate gland and opens into the urethra. नोट करतो मी लगेच. prostate gland लिहिलं ना prostate gland and opens into the urethra and the urethra provide the common passage. बघा in a males मध्ये सिंगल ओपनिंग असते आणि त्या ओपनिंग मधून स्पर्म पण येतात आणि त्यासोबतच युरिन पण होते. युरिनेशन आणि स्पर्मिनेशन त्या एकाच काय होणार आहे सिंपली काय म्हणतात आपण ओपनिंग मधून होणार आहे. द युरेथ्रा प्रोव्हाइड्स द कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड द सीमन अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे युरिनोजेनायटल डक्ट. काय आहे युरिनोजेनायटल डक्ट. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो युरिनोजेनायटल डक्ट कोणामध्ये असतात. युरिनोजेनायटल डक्ट. डक्ट म्हणजे पॅसेज. ओके.
जेनायटल म्हणजे आपण म्हणूया तिथून स्पर्म येणार. युरिनो म्हणजे युरिन प्लस मला सांगा या दोघांचा हा काय कॉमन पॅसेज म्हणून याला काय म्हणले युरिनो जेनायटल डक्ट. आणि हे कुणामध्ये आढळते मेल्स मध्ये आढळते. आलं लक्षात. पुढचा जो घटक आहे हे शब्द महत्वाचे आहेत. इन अ मेल्स द युरेथ्रा इज द लॉन्ग. आता मेल्स मधला जो युरेथ्रा असतो ना तो लॉन्ग असतो. इन अ मेल्स युरेथ्रा इज द लॉन्ग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस. पेनिस मधून ओपन होतो अँड इट ओपन्स थ्रू द आउटसाइड बाय द ओपनिंग कॉल्ड एज द युरेथ्रल मीटस. बघा लक्षात. युरेथ्रल मीटस हा एक शब्द आहे. युरेथ्रल मीटस किंवा याला दुसरं नाव आहे युरेथ्रल ऑरिफाइस. युरेथ्रल दे आर द मेडिसिनल वर्ड्स. मेडिसिनल वर्ड्स म्हणजे डॉक्टर यूज करतात ते. ओके त्याला काय म्हणतात युरेथ्रल मीटस. त्याच्यानंतर युरेथ्रल ऑरिफाइस. युरेथ्रल ऑरिफाइस हे काहीच नाही युरेथ्राच्या ओपनिंगचे नाव आहेत. युरेथ्राची काय ही ओपनिंग आहे. याचे नाव काय पडलं दोन्ही एकच नाव आहे युरेथ्रल मीटस किंवा युरेथ्रल ऑरिफाइस. याचा वापर काय दोन गोष्टी करण्यासाठी इजॅक्युलेशन करण्यासाठी आणि दुसरं युरिनेशन करण्यासाठी. ओके असं नीट मध्ये क्वेश्चन येते युरेथ्रल मीटस इज युजफुल फॉर युरिनेशन अँड इजॅक्युलेशन. बरोबर आहे. लेकरांना समजतच नाही अरे हे का होईल असं म्हणते ते युरेथ्रल मीटस. याचा अर्थ असा असतो ते कोणती ओपनिंग आहे युरेथ्रल ओपनिंग असते. अँड ऑल द ॲक्सेसरी डक्ट्स एक्सेप्ट काय म्हणलं मी ऑल द ॲक्सेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन द पेयर. युरेथ्रा कशामध्ये प्रेझेंट असते पेयर्स मध्ये प्रेझेंट असते. ओके ऑल द ॲक्सेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेयर्स. नाही तसं नाही मला थोडंसं डाऊट आहे. ऑल द ॲक्सेसरी डक्ट्स ओके एक्सेप्ट युरेथ्रा ही सिंगल असते आणि बाकीचे ॲक्सेसरी डक्ट्स कसे असतात डबल असतात हे म्हणायचे. समजले इथपर्यंत. कुणाला काय डाऊट काय नाही ना. जाऊ पुढे. जेवढ्याला अंडरलाईन केलं अतिशय महत्वाचे घटक आहे. आता इथे आहे ग्लॅन्ड्स. आपण आता बघा अगोदर काय बघलं ॲक्सेसरी डक्ट्स बघले. आता आपल्याला काय बघायचे ग्लॅन्ड्स बघायचे. ग्लॅन्ड्स म्हणजे ग्रुप ऑफ सेल ग्रुप ऑफ टिश्यू विच सिक्रेट समथिंग. ते काहीतरी काय करतात इथं सिक्रेट करतात त्यांना म्हणायचं ग्लॅन्ड्स. द ऑर्गन हू सिक्रेट दे आर कॉल्ड एज द ग्लॅन्ड्स. ओके आणि मेल मध्ये जे ग्लॅन्ड्स असतात ते आर कॉल्ड एज द ॲक्सेसरी ग्लॅन्ड्स. आणि कोणकोणते आहेत बघा. पहिला आता एक नंबर महत्वाचा आहे. पेपरमध्ये क्वेश्चन दिसतील तुम्हाला. सेमायनल वेसिकल. आपण अगोदर जी डायग्राम फ्लो चार्ट काढला त्यात मी दाखवलं सेमायनल वेसिकल असतात. सेमायनल वेसिकल कशामध्ये आढळते पेयर. मी आताच सांगितलं युरेथ्रा सोडलं बाकी सगळे कशामध्ये पेयर. अ पेयर ऑफ अ ग्लॅन्ड्स लाईंग ऑन द पोस्टेरियर साइड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. काय कामाचं इट्स सिक्रेट. ह्याचं सिक्रेशन काय इट सिक्रेट्स अल्कलाइन. कोणता फ्लुइड ह्याचं नाव काय सेमिनल वेसिकल सिक्रेट द सेमिनल फ्लुइड. अवघड आहे नाही. ओके विच कंटेंट हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय असते म्हणलं काय आहे फ्रुक्टोज. काय असतं फ्रुक्टोज. त्याच्यानंतर फायब्रिनोजन आणि काय असतो प्रोस्टाग्लॅंडिन्स. दॅट इज अ प्रोस्टाग्लॅंडिन्स. फ्रुक्टोज फायब्रिनोजन अँड प्रोस्टाग्लॅंडिन अँड इट कॉन्ट्रीब्यूट सीमनचा जवळपास किती टक्के 60% ऑफ द टोटल व्हॅल्यूम ऑफ द सीमन. म्हणजे 60% समजले म्हणजे 50%च्या वर अर्ध्याच्या वर भाग कोण असतात सेमायनल फ्लुइड प्रेझेंट असते. आणि कोण सिक्रेट करते सेमायनल वेसिकल सिक्रेट करते. आणि फ्रुक्टोजचं काय काम आहे ग्लुकोजचं काय काम असतं एनर्जी देणं. तसंच जे स्पर्म असतात त्या फ्रुक्टोज काय करतात ते प्रोव्हाइड द एनर्जी फॉर द स्पर्म. कशासाठी स्पर्म काय करतात मूवमेंट. त्यांना टेल असते शेपूट असते मूवमेंट. अँड फायब्रिनोजन कोॲग्युलेट द सीमन. ओके आणि फायब्रिनोजन कोॲग्युलेट म्हणजे गोठण्याचं काम करते सीमन इनटू द बोलस फॉर क्विक प्रोपल्शन इन द वजायना. ओके फायब्रिनोजनचं एवढं काम लक्षात ठेवा की हा काय करतो कोॲग्युलेट करतो. अँड द प्रोस्टाग्लॅंडिन प्रत्येकाचं काम लक्षात ठेवायचं. प्रोस्टाग्लॅंडिन स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन द वजायना. मग रिव्हर्स पेरिस्टाल्सिस कोण करते प्रोस्टाग्लॅंडिन. कोॲग्युलेशन कोण करते फायब्रिनोजन. फ्रुक्टोज काय करते एनर्जी देण्याचं काम करते. ओके आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं बाबा फास्टर मुवमेंट करण्यासाठी कोण मदत करते तर त्याचा आन्सर आहे प्रोस्टाग्लॅंडिन. इथं बघा युटेरस एडिंग द फास्टर मुवमेंट ऑफ द स्पर्म्स टुवर्ड्स द एग इनटू द फिमेल बॉडी. आता इथं तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला सांगेन. आपण नेमकं काय शिकायला
सेमायनल वेसिकल्स, हो ना. आपण डक्स चालू केलं, डक्स. सेमायनल वेसिकल्स मध्ये किती टक्के असतात? 60% असतात. ह्याच्यामध्ये किती घटक असतात? पहिला घटक, दुसरा घटक फायब्रिनोजन, तिसरा घटक प्रोस्टाग्लॅंडिन. ओके, बरोबर आहे. चला पुढे. फ्रुक्टोज काय करतात? एनर्जी देतात. फायब्रिनोजन काय करतात? व्यायाम करतात. प्रोस्टाग्लॅंडिन काय करतात? इट इन्क्रीजेस द पेरिस्टाल्सिस मूवमेंट, म्हणजे पेरिस्टाल्सिस. आणि याच्यामुळे काय होते? मूव फास्टर. कसे पडतात ते? फास्टर टुवर्ड्स द एंड, तिथपर्यंत. ओके. सेमिनल वेसिकल पेअर मध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये प्रेझेंट असतात? पेअर मध्ये. आणि हे कुठे असतात? दे आर पोस्टेरियर. पोस्टेरियर म्हणजे मागे. पोस्टेरियर टू युरिनरी ब्लॅडर. पेपर मध्ये जर एखाद्या एक्झामिनरला क्वेश्चन टाकायचा असेल तो एवढ्यात लिस्ट टाकेल, आणि की हे सगळे क्वेश्चन महत्वाचे. मला वाटतं याच्यावर क्वेश्चन आहे आणि प्रत्येक वेळेस ह्याच्यावरच. खालचं तेवढं काय बघत नाही, सीईटी साठी. लक्षात ठेवा. आला तर जय हिंद म्हणायचं आपण. एवढं आलं लक्षात. मग आता दुसऱ्या नंबरची ग्लॅंड कोणती आहे? प्रोस्टेट ग्लॅंड. दुसऱ्या नंबरची आहे प्रोस्टेट ग्लॅंड. इट इज द लार्ज आणि सिंगल ग्लॅंड मेड अप ऑफ, बघा इथे खूप महत्वाचे आहे, इट इज अ लार्ज अँड सिंगल, एवढी एकटीच ग्लॅंड आहे जी मेडअप आहे किती लोब्स पासून? 20 to 30 लोब्स असतात. ओके, 20 to 30 लोब्स असतात. मी बर्थडेची गिफ्ट तर लग्नाला दिला. अजून काय? बर्थडेला जर कोणी गिफ्ट दिलं तर तेच लग्नात दिला. चॉकलेट काय चीज आहे? ठीक आहे सर, लक्ष द्या. आगे सरची घरी नाही यायची आहे. पोस्टेड ग्लॅंड, it is the large single made up of 20 to 30 lobes and it is located the underneath, that is the urinary bladder. Same तेच आहे. It surrounds the urethra and release the, ही तर महत्वाचं आहे, a milky white and slightly acidic. मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आता इथं हा एक पॉइंट येऊ शकतो की अल्कलाइन असते. हे कसं असते? फ्लुइड अल्कलाइन. हा क्वेश्चन येऊ शकतो. फ्लुइड कसं आहे? अल्कलाइन. आणि आता पुढचं कोणतं आहे रे? काय बघायचं आपलं आता? प्रो स्पेलिंग. हा ते सांगा स्पेलिंग. ठीक आहे. प्रोस्टेट ग्लॅंड लिहिलं एकदा. 20 ते 30 लोब्स असतात. ठीक आहे. जस्ट पोस्टेरियर टू युरिनरी ब्लॅडर आहे. त्याच्यानंतर काय करते? मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ऍसिडिक प्रोस्टेट फ्लुइड तयार करते इनटू द युरेथ्रा अँड इट फॉर्म्स, बघा ते किती होतं? 7. आणि हे किती आहे? 30% ऑफ अ व्हॉल्यूम ऑफ द सीमन अँड इट कंटेन्स, आता इथं खूप महत्वाचं आहे, ऍसिड असते याच्यामध्ये. ऍसिडिक आहे ना, म्हणून ऍसिड त्रास आहे. तर तो ऍसिड कोणता आहे? ऍसिड फॉस्फेटेज. कोणता असतो? ऍसिड फॉस्फेटेज अँड व्हेरियस अदर एन्झाइम्स अँड द ऍसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट्स द स्पर्म फ्रॉम द इन द वजाना. आता वजानल फ्लुइड जे असते ते कसं असतं? ऍसिडिक असते. मग आता काय करतं? त्याला त्या स्पर्मला तर वाचवायचंय. मग त्या स्पर्मकडे काय असणार आहे? काय प्रेझेंट असते? इट कन्सिस्ट ऑफ द फॉस्फेटेज. काय असते? फॉस्फेटेज. ते त्याला प्रोटेक्ट करणार आहे. चला आता एक पॉइंट आपण नोट करूयात अबाउट द प्रोस्टेट ग्लॅंड. सेमायनल ग्लॅंड कोणतं फ्लुइड त्या ठिकाणी सिक्रेट करते? सेमायनल फ्लुइड. तसं प्रोस्टेट ग्लॅंड कोणतं तयार करत असेल? प्रोस्टेट फ्लुइड. लक्षात ठेवायचं. प्रोस्टेट फ्लुइड किती टक्के? लक्षात ठेवा किती टक्के आहे? 30% पासावर. कोणकोणते घटक असतात त्याच्यामध्ये? सिट्रिक ऍसिड. अजून काय प्रेझेंट असते? एन्झाइम्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फॉस्फेटेज प्रेझेंट असतात. डिझाईन काढलो. फॉस्फेटेज. फॉस्फेटेज काय करते माहिती का? प्रोटेक्ट्स स्पर्म्स फ्रॉम acidic environment. ओके, एवढं आलं लक्षात? दॅट इज ऑल अबाउट द प्रोस्टेट ग्लॅंड. त्याच्यामध्ये पेपर मध्ये हे येऊ शकतं आणि हे येऊ शकतं. बाकी तेवढं काही इम्पॉर्टंट
नाहीये. सिट्रिक ऍसिड कोणामध्ये प्रेझेंट असते? इन प्रोस्टेट ग्लँड मध्ये प्रेझेंट असते. अजून ते 20 to 30 लोब्स हा एक पॉइंट आहे. 20 to 30 लोब्स प्रेझेंट असतात. अशी एवढी एकच ग्लँड आहे त्याच्यामध्ये एवढे जास्त लोब्स प्रेझेंट असतात. 20 to 30 लोब्स प्रेझेंट आहेत. कोणती? दॅट इज द प्रोस्टेट ग्लँड. आणि हे डायरेक्टली अजून एक राहिलं, मिल्की व्हाईट इज स्लाइटली ऍसिडिक प्रोस्टेट फ्लुइड. मिल्की व्हाईट त्याचा कलर लक्षात ठेवा. कसं असणार आहे? मिल्की व्हाईट ऍसिडिक. इथे लिहितो एका साईडला ऍसिडिक. आणि हा कसा आहे? अल्कलाइन. दोन्ही लक्षात ठेवा. एकदा जाऊन बघ. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट इथपर्यंत आलं. कोणाला डाऊट आहे का? नाही. त्यानंतरची जी ग्लँड आहे दॅट इज द कूपर्स ग्लँड. तिथे नोट केलं नाही पण इथे लक्षात ठेवा. कोणती ग्लँड आहे? कॉपर्स. पहिलं सेमायनल, दुसरं प्रोस्टेट आणि तिसरं कोण? ओके. त्यानंतर आहे कॉपर्स ग्लँड. त्याला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. बघा लक्षात. याचं नाव काय? कॉपर्स ग्लँड. दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ही कशी आहे? पी शाइज्ड. पी म्हणजे बटन एरोडीच असते. ठीक आहे. अँड पियर्ड ग्लँड अँड इट इज सिच्युएटेड ऑन आयदर साइड ऑफ द युरेथ्रा. युरेथ्राच्या दोन्ही साइडला प्रेझेंट असते. कोणती ग्लँड्स आहे? कॉपर्स ग्लँड. त्याला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. नाव महत्वाचं आहे. कॉपर्स ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅडस ग्लँड. त्याचं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ओके. बीच्या नंतर काय येते? डी म्हणजे बल्बो युरेथ्रल, सी म्हणजे कॉपर्स ग्लँड. असं पाठवलं. एबीसीडी विचारले सर म्हणशाल क्लास 1 वर्षात. सिक्रेट अल्कलाइन आठवते? पहिलं फ्लुइड सेमायनल कसं होतं? त्याच्यानंतर दुसरं प्रोस्टेट. आता बल्बो युरेथ्रल ग्लँड कॉपर्स ग्लँड पासून होणारं सिक्रेशन ते सुद्धा कसं आहे? अल्कलाइन. आणि हे कसं असतं? चिकट असतं, विस्कस. आणि कसं आहे? म्युकस लाईक फ्लुइड असते विच ऍक्ट ॲज द लुब्रिकंट ड्युरिंग द कॉप्युलेशन. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे. बघा प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी आपण जे बघत आहोत ते दॅट इज द कॉपर्स ग्लँड. याचं दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. कशी आहे ही? स्मॉल आहे, स्मॉल इन साइज, पी शेप आहे. त्याच्यासोबत ओके. इट इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ द युरेथ्रा. प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. युरेथ्रा आहे ना? युरेटर आहे. युरेथ्रा. मी कुठेही चुकू शकतो, इथे नाही. युरेथ्रा. पुढे स्मॉल जोक होता. स्मॉल पी शेप प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. आणि हे कसं करते? म्युकस, विस्कस, अजून काय? अल्कलाइन फ्लुइड काय तयार होणार आहे? फ्लुइड त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके. दॅट इज इन अ कूपर्स ग्लँड. त्याला असं म्हणतात बल्बो युरेथ्रल ग्लँड. लक्षात ठेवायचं. ओके. आणि दॅट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. हे महत्वाचं आहे. विच ग्लँड फ्लुइड इज ऍक्ट ॲज द लुब्रिकंट. हे खूप महत्वाचं आहे. लुब्रिकंट सारखं काम करणार आहे. दॅट इज द कूपर्स ग्लँड आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही. बघा 40% म्हणलं तर सेमायनल फ्लुइड. तेच लक्ष आहे की नाही? बघा आहे, लक्ष आहे तुमचं. 40% म्हणजे 40% म्हणजे काहीच नसते. 30% काय असते? 30% असणार आहे प्रोस्टेट ग्लँड. 40% काय असणार आहे? सॉरी माझंच लक्ष नाही आहे. ठीक आहे. 100% असतात. 100 मध्ये 60, 60 मध्ये 30, उरले 10. 60 म्हणजे सेमायनल वेसिकल फ्लुइड, 30% प्रोस्टेट ग्लँड फ्लुइड. आता उरले किती? 10%. 10% काय असते? स्पर्म असणार आहे. ओके. नाही तेवढं. त्याच्यामध्ये स्पर्म अँड कॉपर्स ग्लँडचे सिक्रेशन असणार आहे. ओके. डन. जाऊन पुढे आता आपल्याला बघायचे सीमन. इट इज द विस्कस. आता सगळ्याचं मिक्सचर वर जेवढं बघलं तेवढ्याच विस्कस आहे. मला सांगा अल्कलाइन किती वेळेस आलं होतं? म्हणून काय येते इथं? आता अल्कलाइन. कलर मिल्की फ्लुइड असणार आहे. पीएच लक्षात ठेवायचं. पीएच ऑफ सीमन इज द 7.2 to 7.7. म्हणजे ऍसिडिक आहे की अल्कलाइन आहे?
न्यूट्रल 7 ला असते, 7च्या पुढे चालले आपण. अल्कलाइन आहे. कसं आहे? बेसिक म्हणजे अल्कलाइन आहे. इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नॉर्मली किती ml असते? 2.5 to 4.0 ml ऑफ द सीमन इज गिवन आउट ड्युरिंग द सिंगल इजॅक्युलेशन अँड इट कंटेन्स अबाउट किती मिलियन स्पर्म. सिंगल इजॅक्युलेशन मध्ये किती मिलियन स्पर्म असतात? 400 मिलियन स्पर्म्स असतात. इट कंटेन्स द सिक्रेशन ऑफ, आता सिक्रेशन कोणाचं असतं? इपिडायडॅमिस. इपिडायडॅमिस अँड द ॲक्सेसरी ग्लँड्स फॉर द नरिशिंग. नरिशिंग म्हणजे खाऊ पिऊ घालते कोण? फ्रुक्टोज. न्यूट्रलायझिंग कोण करते? न्यूट्रलायझिंग करण्यासाठी Ca++ आयर्न, कॅल्शियम आयर्न. त्याच्यानंतर बायकार्बोनेट्स आणि ऍक्टिव्हेशन ऑफ द मुवमेंट इन्क्रीज करते. त्या मुवमेंटचं नाव आहे पेरिस्टाल्सिस. ते कोण करते? प्रोस्टाग्लॅंडिन्स. कोण करते या ठिकाणी? प्रोस्टाग्लॅंडिन्स करणार आहे. एवढं आलं लक्षात? डाऊट आहे का? नाही. पुढे एक्सटर्नल जेनाइटल. इट इन्क्ल्यूड्स, आता बघा एक्सटर्नली आपण आतापर्यंत जे बोलले ते इंटरनली बोलले. आता कोणतं आहे? एक्सटर्नली. इट इन्क्ल्यूड्स काय असणार आहे? सिंगल पेनिस आणि स्कोट्रम. स्कोट्रम म्हणजे पाऊस लाईक स्ट्रक्चर असते. ओके. अँड द पेनिस इज द मेल कॉपुलेटरी ऑर्गन अँड इट इज द सिलेंड्रिकल अँड मस्कुलर विथ द, इथं महत्वाचं आहे की मस्कुलर ऑर्गन आहे पण याच्यामध्ये 3 बंडल्स आहेत. किती बंडल्स आहेत? 3. काय येण्यासाठी काय म्हणायचं? 3 ऑलरेडी सांगितलं. ऑफ इरेक्टाईल टिश्यू ऑफ अ पेयर. बघा याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आता मला जर पेपर काढायला लावलं इथं बघा इरेक्टाईल टिश्यू पेयर म्हणजे इरेक्टाईल टिश्यू किती? 2च आहेत. पेयर म्हणजे 2. ऑफ द पोस्टेरो लॅटरल, एक तर पोस्टेरियल आहे आणि दुसरा आहे लॅटरल टिश्यू कॉल्ड ॲज द कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. कॅव्हर्नोसा हे लक्षात ठेवा. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा एक नाव आहे. and a medium that is called as the corpus spongiosum. ओके. नाव पाठ करायचे पेपरला जसेच्या तसे नाव येतात. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि दुसरा आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम. ओके. अँड द सोलन टिप ऑफ द पेनिस इज कॉल्ड एज द ग्लान्स पेनिस. मला पेपर मध्ये क्वेश्चन फक्त इथून येतो कारण की नाव लक्षात राहत नाही. ओके. 3 टिश्यू असतात. बंडल किती असतात? 3. त्याच्यातले 2 असतात जे काय असतात? इरेक्टाईल पोझिशन मध्ये आणण्यासाठी मदत करतात. त्यामधला पहिला आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, दुसरा आहे कॉर्पस स्पॉन्जियस आणि हे दोघं पण काय? टिश्यू आहे. दे आर द टिश्यू. अँड द सोलन टिप ऑफ द पेनिस इज कॉल्ड एज द ग्लान्स पेनिस and it is covered by the loose fold that is skin that is called as the foreskin or the periphery. अजून एक क्वेश्चन येऊ शकतो. हा इथला आणि इथला परफ्यूस माहित नाही. फोरस्किन माहित असते पण परफ्यूस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. परफ्यूस इज द त्याला आपण लूज फोल्डिंग्स होण्यात ऑन द ग्लान्स पेनिस दॅट इज कॉल्ड ॲज द परफ्यूस. लक्षात ठेवायचं. ओके. डन. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्कोट्रम. ऑलरेडी माहिती आहे स्कोट्रम मध्ये काय असते? पाऊस लाईक स्ट्रक्चर असते. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? टेस्टिस प्रेझेंट असतात. इट इज द लूज पाऊस. पाऊस कसा आहे? लूज आणि पिगमेंटेड स्किन असते अँड लाईंग बिहाइंड द पेनिस अँड इट इज डिवायडेड इनटू द राईट आणि लेफ्ट. 2 काय असतात त्या ठिकाणी? टेस्टिस प्रेझेंट असतात म्हणजे एक राईट आणि लेफ्ट. स्कोट्रम साइड बाय द सेप्टम. सेप्टम म्हणजे दिवार असते असं सिंपली मनामध्ये. ऑफ द ट्युनिका डार्टोस. बघा स्कोट्रम, आता हा एक आहे आणि हा एक आहे. यांच्यामध्ये एक पडदा असतो त्यांना म्हणतात सेप्टम आणि ती जो पडदा बनलेला असतो ती जी वॉल टाइप बनलेला असतो त्याला म्हणायचं ट्युनिका डार्टोस. नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे ते? ट्युनिका डार्टोस. आणि तुला मी ऑलरेडी सांगितलं जिथं ट्युनिका हा शब्द आला तो म्हणजे टेस्टिस. जिथं ट्युनिका हा शब्द आला तो म्हणजे टेस्टिस. आणि हा बनलेला असतो स्मूथ मसल फायबर. 3 प्रकारचे फायबर्स असतात. स्मूथ मसल, कार्डियाक मसल आणि स्ट्रॅटेड मसल्स. त्याला स्केलेटल मसल्स म्हणते आपण. त्याच्यातले स्मूथ मसल पासून ट्युनिका डार्टोस म्हणजे अंडर आवर कंट्रोल असते का? नाही. अँड द फिटल टेस्टिस. आता बघा the fetal testes are guided into the retained in the scrotum by the short fibromuscular band that is called as the gubernaculum. That is the fibromuscular band present असते त्याला म्हणायचं gubernaculum. बघा नाव लक्षात ठेवा. डार्टोस, ट्युनिका डार्टोस, त्याच्यानंतर gubernaculum, त्याच्यानंतर ते वरचं जे नाव होतं that is the परफ्यूस. हे नाव खूप महत्त्वाचे आहेत. And the testes remain suspended in the scrotum by the spermatid cord. Already मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं spermatic cord त्याला लटकून ठेवते त्या ठिकाणी. And failure of testes to descend. आता बघा failure of testes to descend into the scrotum. scrotum मध्ये टेस्टिस जर येऊ शकले नाही तर त्याला म्हणतात क्रिप्टोकॉयरॉइडिझम. पेपर मध्ये क्वेश्चन येतो. व्हॉट इज नोन ॲज द क्रिप्टोकॉयरॉइडिझम.
तर त्या ठिकाणी काय होते, जे टेस्टिस क्वार्टर मध्ये यायला पाहिजे ते येत नाहीत. इग्विनियल कॅनॉल असते बघा तिथून ॲब्डोमिनल रिजन मध्ये फिटलच्या बॉडीमध्ये, ओके, गर्भधारणेच्या वेळेस त्या टाइमचं त्याच्यामध्ये येत नाही, तर त्या डिसऑर्डरला म्हणायचं क्रिप्टोकायरॉइडिझम. त्याला म्हणायचं क्रिप्टोकायरॉइडिझम. ओके, अँड द फेल्युअर ऑल्सो रिझल्ट इन द, आता जर त्याचे टेस्टिसच बाहेर नसतील तो स्टराईल असेल का? नाही. ओके, दॅट रिझल्ट इन द स्टरिलिटी अँड द क्रीमास्टर अँड द डार्टोज मसल. आता बघा किती मस्त आहे, इथं बघा नावं कशी दिली, वर सोपं सांगितलं, इथं काय म्हणे क्रीमास्टर्स आणि डार्टोज मसल. आता तुम्हाला माहित पाहिजे डार्टोज दोन टेस्टिसच्या मधला, म्हणून त्याला म्हणतात डार्टोज मसल्स ऑफ द स्कोट्रम हेल्प इन द ड्रॉइंग टेस्टिस क्लोज और अवे फ्रॉम द बॉडी. आणि हे दोघं क्रीमास्टर आणि डार्टोज मसल हे आपल्या बॉडी पासून त्यांना काय करतात, वेगळे करतात. अँड धिस हेल्प्स, आता वेगळे करण्याचं कारण असं आहे, धिस हेल्प्स इन द मेंटेनिंग द टेम्परेचर मेंटेन करतात. आता टेस्टिसचं टेम्परेचर असतं ना, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं, 38.8 असतं, सॉरी 36 पॉईंट असतं. नॉर्मल टेम्परेचर 37 आहे ना, 36.8 काय तर नॉर्मल टेम्परेचर, आपण त्याला राऊंड फिगर 37 जातो, त्याला -2 करा म्हणजे किती वाले 35 किंवा 34 बरोबर आहे ना, 34 ते 35 डिग्री टेम्परेचर त्याचं असते. दॅट टेस्टिस हे पेपरला येऊ शकते 2 ते 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द नॉर्मल बॉडी टेम्परेचर अँड नेसेसरी फॉर द spermatogenesis, because in a testis spermatogenesis is occur आणि त्याला टेम्परेचर कसं लागते, कमी लागते, नॉर्मल बॉडी टेम्परेचरच्या खाली. म्हणजे ते किती खाली असणार आहे, 2 ते 3 डिग्री सेल्सिअस लोअर असणार आहे. आले इथपर्यंत लक्षात? ओके, डन. जाऊ पुढे. आता पुढे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. ओके, कोणकोणते पार्ट्स आहेत आपण ते बघूयात. हे जर तुम्हाला माहित असेल सिंपली, फॅलोपियन ट्यूब आहे, ओव्हरी आहे. ओके, हे घरी घरी सॉल्व्ह करा. बघा याच्यामध्ये काय, अ पेअर ऑफ ओव्हरीज, किती पेअर्स असतात, एकच पेअर असतात, 2 असतात. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, 2 ओव्हिडक्ट असतात. युटेरस, त्याच्यानंतर वजायना, त्याच्यानंतर एक्सटर्नल जेनिटलिया दॅट इज द वल्वा. अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स आणि पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. आणि इथं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की बाबा पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स इज ऑल्सो द रिप्रोडक्टिव्ह पार्ट, तर त्याचा आन्सर आहे येस, ते सुद्धा काय रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये येणार आहे. म्हणून इथे तुम्हाला काय दिले, अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. ओके, आता पुढचा जो घटक बघायचा आपल्याला तो म्हणजे ओव्हरी. त्याला म्हणायचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. माझा सिंपल क्वेश्चन आहे, इन अ मेल्स विच इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन, टेस्टिस. इन अ फिमेल्स विच इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन, ovary. Good. Okay, ovary, it is the primary sex organ. Its main function is producing egg. दुसरं ओव्हम. आणि तिथे टेस्टिसचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं, स्पर्म तयार करणं. इथं काय काम आहे, ओव्हा तयार करणं किंवा एग तयार करणं. दॅट फिमेल रिप्रोडक्टिव्ह, आणि त्यासोबतच काय करतात, हार्मोन. तिकडे अँड्रोजन किंवा त्याचंच नाव टेस्टेस्टेरॉन, लेडिंग सेल तयार करत होते. आता इथं काहीतरी हार्मोन तयार होतात, ते इस्ट्रोजन तयार होते. कोणता हार्मोन तयार होते, इस्ट्रोजन. आता जे ओव्हरी आहे ते कशी आहे, कशी आहे, कशी आहे, ऑलमोस्ट शेप्ड ऑफ द ऑर्गन, म्हणजे सिंपली गोलाकार आहे ओव्हरी. ओके, आणि टेस्टिस पण असेच होते. लांबी 3.0 सेंटीमीटर इन अ लेंथ. कशी आहे, 3.0 सेंटीमीटर इन अ लेंथ. ब्रीथ किती आहे त्याची, 1.5 सेंटीमीटर. पेपरला हे येत नाही. अँड 1.0 थिक असतात. इट इज लोकेटेड इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस नियर द किडनीज. हे लक्षात ठेवा, ते कुठे प्रेझेंट असतात, नियर द किडनी, किडनीच्या जवळ प्रेझेंट असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, टेस्टिस आउटसाइड ऑफ द बॉडी आहेत. म्हणजे मी असं एक वाक्य बोलतो, बरोबर आहे का सांगा. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स इन अ मेल्स दे आर आउटसाइड ऑफ द बॉडी, इन अ फिमेल्स प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आर इनसाइड द बॉडी. बरोबर वाक्य, हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट. हे कसं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. Each ovary is held in a posterior by the ligament attaching to the uterus and the abdominal wall. The largest of these broad ligament formed by the fold, that is the peritoneum. लक्षात ठेवा की ओव्हरीला तिथं गच्च ठेवण्याचं काम कोण करते, पेरिटोनियम. कोण करते, पेरिटोनियम. पेपरला येणार नाही. इट होल्ड्स द ओव्हरी. काय धरून ठेवते मला, ओके, धरून कोणाकोणाला ठेवते, ओव्हरीला, त्याच्यानंतर ओव्हिडक्टला, अजून युटेरसला, त्याच्यासोबत त्याची डॉर्सल जी बॉडी आहे ती. अँड द ओव्हॅरियन लिगामेंट अटॅचेस द ओव्हरी अँड द युटेरस. ओके, ओव्हॅरियन लिगामेंट, ओव्हॅरियन लिगामेंट कोणाला बांधून ठेवते, ओव्हरीला आणि युटेरसला. ओके, येत नाही, काहीच येत नाही. द ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन. हे पेपरला येणार, किती हार्मोन, 5 हार्मोन. नाव लक्षात ठेवायचं. पहिला इस्ट्रोजन. कोणता जन, इस्ट्रोजन. दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. कोणता स्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन. तिसरा आहे रिलॅक्सिन. चौथा आहे ऍक्टिव्हिन. पाचवा आहे इनेव्हिन. इस्ट्रोजन 5 बोटे, पहिला, दुसरा, तिसरा,
चौथा, पाचवा, 5 बोट लक्षात ठेवायचे ओव्हरीच्या. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय डेव्हलपमेंट अँड द स्ट्रक्चर ऑफ द ओव्हरी. ओके. आता पहिल्यांदा इच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट आहे स्ट्रक्चर डिफरेंशिएट इनटू द सेंट्रल पार्ट कॉल्ड एज द मेडुला. आता लक्षात ठेवायचं सेंट्रल पार्ट म्हणलं की मेडुला, सेंट्रल पार्ट म्हणलं की काय असतो मेडुला, अँड आउटर पार्ट म्हणलं की कॉर्टेक्स. कधी लक्षात ठेवा बायोच्या भाषेमध्ये सेंट्रल पार्ट म्हणलं की मेडुला, आउटर पार्ट म्हणलं की कॉर्टेक्स, आउटर पार्ट म्हणले की कॉर्टेक्स आणि सेंट्रल पार्ट म्हणले की मेडुला. ओके. इट इज कवर्ड एक्सटर्नली बाय द लेयर. आता जो कॉर्टेक्स आहे, कॉर्टेक्स बाहेरच्या साईडला आहे, याच्या काहीतरी लेयर प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं जर्मायनल. काय नाव दिले बघा तिथं, जर्मायनल इपिथेलियम. तिथं होतं का कधी, होतं ना, टेस्टिस मध्ये पण जर्मायनल इपिथेलियम होतं. सेमिनिफरस ट्यूब्यूल इज लाइन्ड बाय द ट्युबॅडल जर्मायनल इपिथेलियम. जसं तसं वाक्य आहे तसंच इथं सुद्धा आउटर कॉर्टेक्स इज लाइन्ड बाय द जर्मायनल इपिथेलियम. ओके. इथपर्यंत डाऊट नाही. पुढे द स्ट्रोमा. काय नाव दिलं इथं, स्ट्रोमा, किंवा त्यालाच म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द मेडुला. आता हे मेडुला म्हणजे आतमधला भाग, त्या मेडुलाच्या मध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्यालाच काय म्हणले स्ट्रोमा. हॅज द मेडुलामध्ये काय ब्लड वेसल आहे, त्यासोबतच लिम्फ वेसल आहे आणि त्यासोबतच नर्व फायबर्स. असा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. इज इट करेक्ट और रॉंग सांगायचं मला. इन अ मेडुला नर्वस वेसल्स, ब्लड वेसल्स आर प्रेझेंट. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे ना. नर्वस वेसल्स, नर्वस नाही, नर्व फायबर्स बरोबर आहे. ब्लड वेसल असतात, लिम्फ वेसल्स प्रेझेंट असतात आणि आउटर इज द मोर कॉम्पॅक्ट आणि granular. It shows the large number of tiny masses of the cells called as the ovarian follicle. आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, ovarian follicles हे कुठे आढळतात, ovarian follicles हे कुठे, मेडुला की कॉर्टेक्स, मेडुला की कॉर्टेक्स, मेडुला की कॉर्टेक्स, कॉर्टेक्स कुठे आढळतात, कॉर्टेक्स मध्ये. लक्षात ठेवायचं ovarian follicles are present in a cortex region. कोणत्या रिजन मध्ये, कॉर्टेक्स मध्ये. लक्षात ठेवा. These are collectively formed from the immature ova. ओव्हा पासून ओव्हॅरियन फॉलिकल तयार होतात. मी सांगतो तुम्हाला, भारी पुढे एक डायग्राम आहे, ती समजले की समजून जाईल. ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल्स ऑफ द डॉर्सल एक्टोडम, एंडोडम. कोणते डम, एंडोडम ऑफ द यॉक सॅक, एंडोडम ऑफ द यॉक सॅक. The cells migrate to the gonadal ridge during the embryonic development and divide mitotically. Now these cells are called as the oogonia. आता oogonia जे तयार होतात ना, तिथं स्पर्मॅटोगोनिया तयार होत होता, इथं काय झालंय, oogonia तयार होणार. आणि दोघं पण कशाने होतात, डिप्लॉइड असतात. म्हणून हे कशामुळे तयार झालेले असतात, मायटोटिक डिव्हिजन. कशामुळे तयार झालेले असतात, मायटोटिक डिव्हिजन तयार झालेले असतात. ॲज द oogonia कंटिन्यू, बघा तुम्हाला जर आठवत असेल, ओव्हा, ओव्हॅरियन, पुढे काय होतं शब्द, फॉलिकल्स, त्याच्यानंतर oogonia. Okay, as the oogonia continues to grow size, they are surrounded by the layer that is known as the granulosa cell. त्याच्या भोवती ना अशा पद्धतीने granulosa cell येतात. म्हणजे त्या ओगोनियाच्या बाजूला कोण असतात, granulosa cell, to form the rudiments of the ovarian follicle. The process of oogenesis starts much before the birth of the female body, and by the end of the 12 weeks, the ovary is fully formed. It has more than the 2 million primordial follicles. जन्मण्याच्या अगोदरच एक अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, इन मेल्स अँड फिमेल्स. मेल्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट्स आफ्टर द प्युबर्टी. प्युबर्टी झालं की मेल्स मध्ये चालू होते, पण इन वुमेन्स, इन गर्ल्स, इट स्टार्ट्स फ्रॉम द बर्थ. बर्थ होण्याच्या अगोदरपासून सुरू होते. ओके, कारण की ऑलरेडी त्यांच्यामध्ये ओव्हा प्रेझेंट असतात आणि स्पर्म्स नंतर तयार होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा, डिफरन्स बिटवीन मध्ये. आणि इथे दिले बघा, द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट्स मच बिफोर द, जन्मण्याच्या अगोदर, ऑफ द फिमेल बॉडी. मग त्यांच्यामध्ये जे असतात ना त्यांना म्हणायचं अगोदर, म्हणून त्यांना प्रायमोडियल फॉलिकल्स म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, प्रायमोडियल फॉलिकल्स म्हणायचं. ठीक आहे. आता इथं आहे डायग्राम. ओके, डायग्राम आहे. किती वीक आहेत, 12, म्हणजे 2 वीक आहेत ना, 12 वीक्स आहेत. 12 वीक्स म्हणजे किती, 3 वीक. ओके, चला बघा. ट्रान्सफर सेक्शन ऑफ द ओव्हरी, कोणाचं, ओव्हरीचं. सगळ्यात वर ब्लड वेसल. आता डे फर्स्ट आहे, डे 12, डे 14, डे 20, पुढे झालं. पहिला काय असतो, प्रायमोडियल
फॉलिकल हे बर्थ पासूनच असतात बिफोर बर्थ. त्याच्यानंतर प्रायमोर्डियल फॉलिकल पासून प्रायमरी फॉलिकल. का बघा लक्षात द्या. 14वा दिवस कुठे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता एका प्रायमोर्डियल सेल्स पासून त्याची डेव्हलपमेंट होते मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये आणि 14व्या दिवशी ओव्हम बाहेर पडतो, त्याची ही सायकल. आता हे कसं होते बघा, म्हणजे असं नाही की ऑलरेडी आता स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये ऑलरेडी स्पर्म तयार झालेले असतात, फक्त इजॅक्युलेशन करायचं असतं. ओके, पण फिमेल्स मध्ये असं आहे का? नाही. फिमेल्स मध्ये ते डे असते, त्या डेलाच ते होणार आहे, त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, आता इथं बघा, पहिलं आहे प्रायमरी फॉलिकल. ओके, प्रायमोर्डियल फॉलिकल, त्याचं नाव काय आहे? प्रायमोर्डियल फॉलिकल. त्याच्यापासून काय तयार होतो? प्रायमरी. बघा, मॉर्डियल केलं, आता काय राहिलं? प्रायमरी. प्रायमरी फॉलिकल पासून काय होतं? आता इथं जे तयार होतं ना, याच्यामध्ये ग्रॅन्युलोसा सेलची कवरिंग तयार होते. एवढंच लक्षात ठेवा. काय होते? ग्रॅन्युलोसा सेलची एक कवरिंग तयार होते. कोणाची कवरिंग? ग्रॅन्युलोसा सेलची. दॅट सेकंडरी फॉलिकल. त्याच्यानंतर टर्शरी. बघा, प्रायमोर्डियल फॉलिकल, त्याच्यानंतर प्रायमरी फॉलिकल, त्याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल, त्याच्यानंतर टर्शरी फॉलिकल. इथपर्यंत काय टेन्शन आहे? लाईन नसेल. त्याच्यानंतर आता इथे बघा, टर्शरी फॉलिकल पासून तयार होतो मॅच्युअर फॉलिकल. आता मॅच्युअर फॉलिकल झालं. त्याच्यापासून आता मॅच्युअर फॉलिकलच्या मध्ये काय तयार झालंय? oocyte. बघा, oocyte इज प्रेझेंट इन अ मॅच्युअर फॉलिकल. फॉलिकल म्हणजे कवरिंग. oocyteच्या वरची जी ग्रॅन्युलोसानं कवरिंग झाली ना, ती वाली oocyte त्याच्यामध्ये आहे. ओके, बघा इथं मेडुला कुठे दिले? आतमधला भाग म्हणजे मेडुला, आउटर भाग म्हणजे कॉर्टेक्स. मी सांगितलं ना, कॉर्टेक्सच्या साईडलाच फॉलिकल प्रेझेंट आहे. असं आहे का? सॉरी, इथं एक दिसायला असं आहे का तुम्हाला? नाही, मेडुला मध्ये ते नसतं. दे आर प्रेझेंट ॲट द दॅट आउटर कवरिंग दॅट इज नोन ॲज द कॉर्टेक्स. म्हणून इथं कडकडला दिले मेडुला. ओके, मग आता इथं मॅच्युअर फॉलिकल झाला. आता 14वा दिवस आला आणि हा मॅच्युअर फॉलिकल मधला oocyte बाहेर पडला, त्याला म्हणतात ओव्हुलेटेड ओव्हम. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला इथे जर्मन लिपी दिली, त्याचं काही काम नाही. आता हे पुढे मी सगळं सांगेल. ओव्हुलेटेड ओव्हम आहे. आणि हा कोणता आहे? बघा, येलो कलरचा जो असतो त्याला म्हणायचं कॉर्पस. येलो कलरचा जो असतो त्याला म्हणायचं कॉर्पस ल्युटियम. आणि त्याच्यानंतर व्हाईट कलरचा जो असतो त्याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स, त्याला म्हणायचं अल्बिकन्स. ओके, हे स्ट्रक्चर लक्षात आलं का? जर आलं नसेल तर आपण ड्रॉ करू. काय करणार आपल्याला? फक्त हसायचं नाही म्हणजे डायग्राम. मी तुमच्यावर नाही हुशार. नाव घे. प्रायमोर्डियल बरोबर आहे ना? प्रायमरी फॉलिकल, त्याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, त्याच्यानंतर मॅच्युअर फॉलिकल. हुशार आहे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर ओव्हुलेटेड 14 दिवस आहे. ओव्हुलेटेड ओव्हम. त्याच्यानंतर येलो कलर कॉर्पस ल्युटियम. त्याच्यानंतर कॉर्पस अल्बिकन्स. आतमधली साइड मेडुला, बाहेरची साइड कॉर्टेक्स. इथे जे लेअर प्रेझेंट असतो दॅट इज नोन ॲज जर्माइनल इपिथेलियम. सोपं आहे का अवघड आहे? काय नाही. आता पुढे जेव्हा मी रीड करून दाखवेल तेव्हा इथून तुम्हाला समजणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवा डे नंबर 14. ओके, म्हणजे एका प्रायमोर्डियल फॉलिकल पासून फिमेल एक तयार होतो आणि या मॅच्युअर फॉलिकल मध्ये काय प्रेझेंट असतो? oocyte. बोला, लक्ष द्या बेटा. काय प्रेझेंट असतो? oocyte प्रेझेंट असतो मॅच्युअर फॉलिकल मध्ये. ओके, आणि इथून हे तयार होतं, त्याच्यावर एक कवरिंग तयार होते दॅट इज नोन ॲज अ ग्रॅन्युलोसाची कवरिंग. कोणती तयार होते? ग्रॅन्युलोसा कवरिंग. ग्रॅन्युलोसा कवरिंग तयार होते. आणि लक्षात ठेवा, स्पर्मॅटोजेनेसिस थोडं इझी तर आहे, पण ओजेनेसिस अवघड आहे. समजण्यासाठी पण अवघड आहे, कारण की तुम्हाला इथे लक्षात आहे स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये काय आहे, वरून खालपर्यंत पाठच होते स्पर्मॅटोगोनियन. ओके, स्पर्मॅटिड्स जे काय आहे ते लाईन नंबर. इथं आपलं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचं डिवाइस. ओके, इथपर्यंत आला. आता पुढे जाऊन मग आता बरं, ही कहाणी सुरू होते जर्मानियल इपिथेलियम पासून. कुठून सुरू होते? कुठं पण तिथं पण जर्मानियल इपिथेलियम, आणि दुसरं इथं आहे जर्मानियल इपिथेलियम. द सेल्स ऑफ द जर्मानियल इपिथेलियम गिव्स राइज टू द ग्रुप ऑफ ओगोनिया.
जर्मिनल इपिथेलियम पासून कोण तयार होतो? ओगोनिया अँड प्रोजेक्टिंग इनटू द कॉर्टेक्स. बघा हे कुठं प्रोजेक्ट होतात? इन द कॉर्टेक्स, आउटर रिजनला. जर्मिनल इपिथेलियम, ग्रुप्स ऑफ द ओगोनिया. जर माझा व्हिडिओ आवाज कमी करून, आवाज न काढ म्हणजे आवाज न येता जर बघले ना, हसणंच येते. आता असं करेल करा तुम्ही एकदा घरी गेली की बघा, आणि आजचाच व्हिडिओ बघा. मी असे हात करायला तुम्ही म्हणजे काय चालेल. म्हणून कोणाचा जर आवाज जर कमी असेल म्हणजे बंद असेल तर आवाज वाढवून बघा. डिस्क्लेमर आहे. आवड आहे असंच करायला. जर्मिनल इपिथेलियम गिव्ह राइज टू द ग्रुप्स ऑफ ओगोनिया. कॉर्टेक्स रिजनला ग्रो होतात टू फॉर्म द कॉर्ड्स. म्हणून मी एक हात असा खिशात ठेवतो. टू फॉर्म द कॉर्ड्स आणि दुसरा इथे कामात येते. कॉल्ड ॲज द एग ट्यूब फॉर द प्लफ कर्व. ओके, काय म्हणजे टू ग्रुप द ओगोनिया तयार झाला प्रोजेक्टिंग द कॉर्टेक्स टू फॉर्म द कॉर्ड्स. ओके, दोरीसारखा कॉर्ड्स कॉल्ड ॲज द एग ट्यूब आणि त्यालाच काय म्हणतात? फ्लजल. दॅट इज पी सायलेंट आहे. ओके, फ्लजल. अँड ईच कॉर्ड इट्स एंड हॅज द राउंडेड मास ऑफ द ओगोनिया सेल्स कॉल्ड ॲज द एग नेस्ट. हेच तुम्हाला ह्याच्यामध्ये आढळणार बरं, तर NCERT मध्ये हे ह्याच्यातच आहे. एक नेस्ट तयार होते फ्रॉम विच द प्रायमोडियल ओव्हॅल्युलर फॉलिकल डेव्हलप. म्हणजे आता काय तयार झालं? प्रायमोडियल ओव्हॅल्युलर फॉलिकल डेव्हलप झाला. आणि इच प्रायमोडियल फॉलिकल, प्रायमोडियल जे असते ना हे डिप्लॉइड पासून बनलेलं असतं. त्यामध्ये प्रायमरी ओसाइट असतो, त्याला म्हणतात डिप्लॉइड. जसं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट होतं ना डिप्लॉइड, तसं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. हा हेच ट्रिक आहे, लक्षात ठेवा. इथं प्रायमरी oocyte diploid surrounded by single layer of the follicular cells and the primary oocyte starts with the, आता इथून meiotic division आहे. meiotic म्हणजे हॅप्लॉइड तयार होईल ना, meiotic, but get arrested at the meiosis first. हे गोष्ट लक्षात ठेवा. they get arrested at the meiosis first. arrested म्हणजे इथं थांबलं जातं. आता हे meiosis सेकंडची स्टॉप झालं. आता दुसरं meiosis सेकंड का होते माहिती का? आफ्टर फर्टिलायझेशन इथे स्टॉप झालं. Of the 2 million primordial follicles, म्हणजे how many primordial follicles are present in ovary? किती येतात? 2 million. एका वेळेस पण किती बाहेर येतात? 400 बिलियन. मिलियन मिलियन. आणि किती? 2 million प्रायमोडियल फॉलिकल एम्बेडेड इन द फिटलची ओव्हरी. फिटल म्हणजे गर्भ, त्याची ओव्हरी. ओनली अबाउट 1 million रिमेन्स बर्थ. म्हणजे अगोदर असतात किती? 2. नंतर बर्थ झाले तेव्हा किती असतात? 1 million. आणि अँड ओनली अबाउट 40,000 रिमेन्स ॲट द टाइम ऑफ द प्युबर्टी. जसं प्युबर्टी मध्ये येतात, ओके, वयामध्ये येतात, तसं त्यांच्यामध्ये किती तयार राहिले तर शिल्लक असतात? 400 रिमेन्स ॲट द टाइम ऑफ द प्युबर्टी. लक्षात ठेवायचं. ओके, सॉरी 40,000. लक्ष आहे की नाही बघा? 40,000 ना, बरं लक्ष आहे. द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ द प्रायमोडियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ. हा हे खूप महत्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्या. आता मग ती म्हणतात सर असं करू नये. बरं, पहिले होते 2 एवढं लिंक बसला, 2 million होते ना, नंतर झाले 1 million, आता 40 एवढे कमी कुठे व्हायले? कमी झालेत ना. मग यालाच म्हणायचं ॲट्रेसिया. काय व्हायले? लार्ज स्केल डिस्ट्रक्शन व्हायचं ॲट द प्रायमोडियल ड्युरिंग द ग्रोथ. याला म्हणायचं ॲट्रेसिया. याची जी संख्या कमी झाली याला काय म्हणायचं? ॲट्रेसिया. लक्षात ठेवा, काय म्हणायचं? ॲट्रेसिया. ॲट्रेसिया ॲट्रेसिया ॲट्रेसिया. त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन आलंय. ओके, एडी लक्षात ठेवायचं. एडी. ओके, द डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमोडियल फॉलिकल इनटू. आणि मला भीती कशाची माहिती काय? व्हिडिओची तिथंच जेवण थांबतात, जिथं काहीतरी जोक आहे, शिकवलेलं कोणी बघणार. द डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमोडियल फॉलिकल्स इनटू द मॅच्युअर ग्राफियन. काय म्हणजे? द डेव्हलपमेंट व्हायला कोणाची? प्रायमरी फॉलिकलची इनटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स रिस्टार्ट्स द ऑनसेट ऑफ द प्युबर्टी. जसं जसं तुम्ही प्युबर्टीमध्ये आल्या तिथून सुरू होणार आहे डेव्हलपमेंट प्रायमोडियल सेलची. आता बघा ना, आता मग प्रायमोडियल सेल पासून दिवस मोजायचे. ओके, मग त्याच्यापासून प्रायमोडियल सेल पासून प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर, त्याच्यानंतर oocyte. ओके, त्याच्यानंतर अल्बिक दॅट कॉर्पस कॅलोसम, त्याच्यानंतर कॉर्पस अल्बुजिना असं तयार होतं. ठीक आहे. The development of the primordial follicle into the mature Graafian follicle starts on the onset of the puberty. During its menstruation cycle, only one of the primordial follicle starts growing to form the Graafian follicle. म्हणजे प्रत्येक मंथ मध्ये एक प्रायमोडियल फॉलिकल स्टार्ट होतो ग्रो व्हायला आणि काय फॉर्म करतो? ग्राफियन फॉलिकल तयार करतो. आणि इच सायकल, प्रत्येक सायकल मध्ये अल्टरनेटली, आज हिची बारी म्हणजे ह्या महिन्यात, दुसऱ्यांदा ह्या 2 ओव्हरी असतात ना, असं वाटून घेतलेले असतात कामासाठी. ओके, इन इच सायकल
Alternately, one of the two ovarian produces the Graafian follicle. The first menstruation cycle, त्याला काय म्हणतात? मेनार्च. हे पेपर लावू शकते. पहिलं जे एमसी येते दॅट इज द मेन्स्ट्रुएशन सायकल येते त्याला म्हणायचं मेनार्च आणि जी शेवटची असते त्याला मिनोपॉज म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मिनोपॉज. The first menstruation cycle that is the menarche begins normally at the puberty किती 13 वर्षाला आणि मुलामध्ये येत नाही. And menopause that is the stopping because ovary is not present and stopping of the cycles happens at the 45. अरे आम्ही जेव्हा ही धडा शिकत होते की नाही मला सर पुढचं मागे बसवा सॉरी मागचं पुढे बसवा हा मागे बसलं असेल तर पुढे आणून बसवा मी एवढे क्वेश्चन विचारत होतो मला जे प्रश्न पडतात मी सांगतो ठीक आहे. The first menstruation cycle of the menarche begins normally at about 13 years. Menopause म्हणजे stop. Pause म्हणजे stop. काय stop होणे? Menstruation cycle म्हणून म्हणायचं आणि हे at the age of the 45 ला काय होणार आहे? Stop होणार आहे. Okay, 45 to 55 years. That depends upon the reproductive health त्यांची कशी आहे. The period in between the menarche and the menopause that is called as the reproductive age. म्हणजे females मधले जे reproductive age आहे that period, the time duration between the menarche and the menopause that is known as the reproductive period किंवा reproductive age of the female and approximately किती वर्ष भेटले? 32 years. In this time the female will producing maximum about किती eggs तयार होऊ शकतात? 416 eggs. म्हणजे 32 गुणिले 13 416 eggs. ओके 13 का घेतले सांगा बरं. एखादा एक्स्ट्रा त्यासाठी 13 घेतले. ओव्हॅरियन हिस्टोलॉजी ऑफ द मॅच्युअर फिमेल इथपर्यंत आलं लक्षात. म्हणजे टोटल किती फॉलिकल्स प्रेझेंट असतात? प्रायमोडियल 2 मिलियन, बर्थच्या टाइमला 1 मिलियन, ग्रो होताना आणि मग ह्याला डिस्ट्रक्शन ऑफ दॅट प्रायमोडियल सेल्स म्हणतात ग्रो होताना ॲट्रिसिया दॅट इज नोन ॲज द ॲट्रिसिया. चला पुढे मी थांबणार नाही. ओव्हॅरियन हिस्टोलॉजी ऑफ द मॅच्युअर फिमेल. आता ओव्हॅरियन हिस्टोलॉजी बघायचं कशाचं? मॅच्युअर फिमेल. ठीक आहे बघूया. In the histology of the ovary, we have discussed the primary structure of the ovary. आपल्याला मे बी जस्ट माहित झालं प्रायमरी स्ट्रक्चर, कॉर्टेक्स माहित झालं, मेडुला माहित झालं, त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी माहित आहेत परत नाही सांगते. The following discussion include the changes seen at the mature ovary. आता mature ovary मध्ये काही गोष्टी चेंज होतात. Primarily in the cortex, the different stages of development of oocyte can be seen. Okay, आता development of ovary किंवा development of follicles that occur in a cortex region of the ovary. कुठे होतात? कॉर्टेक्स रिजन मध्ये होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि these changes ओव्हरी आता या टाइमला ओव्हरी जी असते ना ती सायक्लिक. these changes in the ovary are हे चेंजेस कसे असतात? सायक्लिक. सायक्लिकचा अर्थ असतो 1 तारखेपासून 1 तारीख. मंथली त्याला म्हणायचं सायक्लिक. दॅट ऑकरिंग ड्युरिंग द ईच मेन्स्ट्रुएशन सायकल अँड इट इन्व्हॉल्व्स द मॅच्युरेशन. कोणाचं रे? प्रायमोडियल फॉलिकल्स इनटू कोणामध्ये? प्रायमरी, सेकंडरी, ग्राफियन फॉलिकल्स and each primary follicles have multi-layered. आता प्रत्येक प्रायमरी फॉलिकल कसा असतो? मल्टी-लेयर्ड असतो आणि त्याच्यावर जे फॉलिकल सेल असतात ते कसे असतात? दे आर क्युबायडल फॉलिक्युलर सेल्स. ते कसे असतात? क्यूब लाईक असतात म्हणून त्याला म्हणायचं क्युबायडल फॉलिक्युलर सेल्स. अँड द स्ट्रोमा सेल्स. स्ट्रोमा कुठे प्रेझेंट असते? बघू मेडुलाच्या मध्ये प्रेझेंट असते ना इनर मोस्ट लेयर त्याला म्हणायचं स्ट्रोमा. ओके द स्ट्रोमा सेल्स ऍड थेका ओव्हर द फॉलिकल म्हणजे वर थेका म्हणजे लेयर्स जोडले जातात. इट नाव चेंजेस इन टू द सेकंडरी फॉलिकल म्हणजे थेका त्या फॉलिकलच्या वर जोडण्याचं काम कोण करणार आहे? स्ट्रोमा सेल्स. अँड देयर इज अ ग्रोथ ऑफ द oocyte अँड द ग्रॅन्युलोसा सेल्स. आता इथे काय म्हणले? ग्रॅन्युलोसा सेल्स तयार होईल. इन्क्रीज इन अ नंबर. दे स्टार्ट प्रोड्युसिंग द हार्मोन. आता इथं कहाणी आहे हे काहीतरी प्रोड्यूस करतात हार्मोन. पहिला अतिशय महत्वाचा फिमेल मधला हार्मोन इस्ट्रोजन. कोणता हार्मोन आहे? इस्ट्रोजन. And the secondary follicle grow into the Graafian follicle. आता बघा जे सेकंडरी फॉलिकल आहे ते कशातून तयार होते? मग ग्राफियन फॉलिकल बाय ऍडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स. म्हणजे तुम्ही जेवढे फॉलिक्युलर वाढत जातात तसं ते पुढे त्यांच्या स्टेजेस पुढे ग्रो होणार आहेत किंवा डेव्हलप होणार आहेत. ओके पुढे as this process of maturation of follicles takes place they begin to move towards the surface of the ovary. का जातात सांगा बरं? why they are go towards the surface of the ovary? बिकॉज त्यांना तिथून ब्रस्ट व्हायचं ना, बाहेर यायचं ना, म्हणून ते टुवर्ड्स द कोणाकडे जातात? ओव्हरीच्या वॉलकडे जातात. ओके अँड द ग्राफियन फॉलिकल दॅट प्रेसेस अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ द ओव्हरी गिव्हिंग इज द दॅट ब्लिस्टर्ड अपीअरन्स. द एग इज रिलीज्ड फ्रॉम द. आता एग बघा हे खूप महत्वाचं आहे. एग रिलीज फ्रॉम कोणापासून होते? एग रिलीज होते कोणापासून? ग्राफियन follicle and that is known as the ovulation. Releasing of the egg from a Graafian follicle called as the ovulation. Releasing of the
female egg from the ovary is called as the ovulation, day number 14. Okay, and the remaining part of the follicle changes into the temporary endocrine gland. आता इथून पुढे महत्त्वाची कहाणी आहे. आता मला सांगा, ग्राफिन फॉलिकल हा उसाइट आहे, एक्स आहे, उसाइट बाहेर आला, शिल्लक काहीतरी राहील ना, याला म्हणायचं दॅट द रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल. हा रिमेनिंग पार्ट हा एका टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड सारखा काम करतो. कशासारखा? एंडोक्राइन. दोन प्रकारचे ग्लँड्स असतात, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. एंडोक्राइन ग्लँड्स आर दोज ग्लँड्स विच सिक्रेट्स डायरेक्टली सिक्रेशन इनटू द ब्लड, जे डायरेक्टली ब्लड मध्ये सिक्रेट करतात. त्याचं नाव आहे कॉर्पस कॅलोसम. त्याचं नाव काय आहे? कॉर्पस कॅलोसम, सॉरी कॉर्पस ल्युटियम. ओके, म्हणजे त्याचं नाव लक्षात ठेवा, कॉर्पस ल्युटियम आहे. ओके, ठीक आहे. अँड इफ द फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस, आता फर्टिलायझेशन झालं नाही, फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, देन द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट, म्हणजे आता कमी याचं काय काम आहे का? नाही, म्हणजे तो कमी कमी होतो आणि एका व्हाईट स्कार मध्ये होतो, त्याला म्हणतात कॉर्पस अल्बुकन्स. बघा, लक्ष द्या, हे फॉलिकल्स आहेत, फॉलिक्युलर फॉलिकल्स. ओके, प्रायः सगळी कहाणी म्हणून मी एकदाच नोट करतो. पण त्याच्यापासून अनफर्टिलाइज जर असेल, त्याच्यापासून काय तयार होतं? कॉर्पस ल्युटियम होतो, येलो कलर. आणि कॉर्पस ल्युटियम पासून काय होतं? कॉर्पस अल्बिकन्स. काय होतं? व्हाईट कलरचा कॉर्पस अल्बिकन्स तयार होतो. ठीक आहे. आता अगोदर एकदा रिवाइज करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. आता इथपर्यंत कुठं आलं? हा, ऑलरेडी ते रिवाइज झालेलं आहे. कॉर्पस ल्युटियम कोणत्या कलरचा आहे? येलो. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? कॉर्पस अल्बिकन्स. हे केव्हा तयार होतं ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तेव्हा तयार होतं जेव्हा फर्टिलायझेशन झालेलं असतं का? नाही, फर्टिलायझेशन झालेलं नसतं. ठीक आहे, चला तर मग पुढचा पॉईंट. ओके, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.